पाहिलेले, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. देव शब्द मनुष्य झाला, नमोपुत्रापूर्णामध्ये प्रभू तुझ्या पाहिलेले, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. आम्हाला मताच्या संदेशाद्वारे प्रकट कर. त्याच्या प्रार्थना जुबली वर्ष 2025 साठी प्रार्थना. रविवार हेतुकेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज विक्टर जेरोम रॉड्रिग्स व फेलिक्स फ्रान्सिस कुटिनो यांची प्रथम स्मृती आहे. त्याचप्रमाणे जोसेफ डॉमिनिक रॉड्रिग्स यांची वार्षिक स्मृती, तसेच प्रेस्टन पास्कोल मस्करनीस व टेरी निल्स विकोस्टा यांचे वाढदिवस आहे आणि एक अनामिक व्यक्ती माऊलीचे आभार मानत आहे. त्याचप्रमाणे आज खास आपल्या धर्मग्रंथाचे मेंढपाळ आपल्या गावचे सुपुत्र बिशप थॉमस डिसोजा यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या पालखी व प्रेषित कार्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा. धर्मप्रांताची दुरा वाहण्यासाठी त्यांना चांगले निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून आपण खास प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आपल्या प्रभूची ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या वाचनात आपल्या सगळ्यांना वॉर्निंग देत आहे. मी सांगतो की तुम्ही जर पश्चाताप केला नाही
तर तुमचा देखील जाणीकराच्या लोकांप्रमाणे नाश होईल. आपण आपल्याला जोडूया. या आठवड्यात आपल्याला खास संधी येत आहे चांगलं पुरुषा करण्याची. बाबाची आठवण करूया. आपला प्रसन्न व्यक्त करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनात आणले हो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व चांगुलपणाच्या आणि दयाच्या उपमा तू आम्हाला प्रार्थना, उपवास व दान धर्म याच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळवण्यास शिकविलेस. आमच्या दुर्बलतेमुळे आम्ही जेव्हा निराश होतो तेव्हा तुझ्यातील दयेवर आमची श्रद्धा ठेवू नकोस. ही प्रार्थना आणि तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व का जीवत राहणार राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इस्रो याचा कळप चालत असे. एके दिवशी तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरे येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या एका दूताने एका झुडपातून अग्निज्वालेच्या द्वारे त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म होत नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहायला मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने सांगितले आणि झुडपातून देवाने त्याला हात मारून म्हटले, मोशे मोशे, इकडे जवळ येऊ नकोस. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो पुढे म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे दृष्टी करण्यास तो धजला नाही. परमेश्वर म्हणाला, जे माझे लोक इजिप्त देशात आहेत त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे आणि त्यांच्याकडून वेठीने काम करून घेणाऱ्या मुकादमांच्या त्रासांमुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहे अशा देशात म्हणजे कणानी, कित्ती, अमोरी, परिची, हिब्बी व यबूसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील
तेव्हा मी काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी जो आहे तो मी आहे. आणि देव म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग, मी आहे, याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. देवाने मोशेला आणखी सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू व प्रेमस्वरूप आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद का? हे माझ्या अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद का? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद का? त्याचे उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव नाशापासून वाचवतो. तो तुला प्रेम व करुणा यांचा मुकुट घालतो. गांजलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायत्वाची कृत्ये करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना कळवली आहे. परमेश्वर कृपाळू व प्रेमस्वरूप, मंदक्रोध व दयाळू आहे. कारण जसे पृथ्वीवर आकाश पारून चालेल तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. वाळवंटात मोशेच्या नेतृत्वाखाली एकत्र लोकांचे जीवन त्या आमच्या बोधासाठी बंधुजनो, मी आम्हाला जाणीव करून देतो की आपले सर्व पूर्वज मेघाकडे होते आणि ते सर्व समुद्र पार होते. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा पाठिंबा होता. त्या सर्वांनी एकाच प्रकारच्या आध्यात्मिक पाणी मिळाले, कारण ते आपणामध्ये चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीक होते. तो खडकतर ख्रिस्त होता. त्या गोष्टीची तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांशी देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश होता. या गोष्टी आम्हाला उदाहरणार्थ प्राप्त झाल्या, यासाठी त्यांनी लोक धरला. तसं आपण वाईट गोष्टीचा लोक धरू नये. त्यांच्यापैकी प्रत्येकाने कुरकुर केली आणि ते समानकर्त्या करून नाश व्हावा, तेव्हा कुरकुर करू नका. या गोष्टी उदाहरणार्थ त्यांच्यावर उदाहरल्या आणि त्या आम्ही युगाच्या समाप्तीकडे घेऊन पोहोचलो आहोत, त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. म्हणून आपण पुढे आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावं. प्रभू म्हणतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गात जवळ प्रभुत्मा प्रभु करसो भक्त दुःख नितीश वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. तिथे असलेल्या कित्येकांनी येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाकडे त्याच्या यज्ञात मिसळले होते त्याच्याविषयी सांगितले. मग त्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, या गालिलकराने असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी
तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलावातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, जेरुसलेमात राहणाऱ्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. त्याने मग हा दाखला सांगितला. पुन्हा एकाचे आपल्या द्राक्षमनात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यासाठी आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने त्या माळाला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी अंजिरावर फळ पाहण्यासाठी येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्यांनी जागा तरी का अडवावी? तेव्हा त्यांना उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या मोठी खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. प्रभूचे हे शुभवर्तमान. जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा देखील काहीला कसा नाश होईल. आणि हा पश्चातापाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी येशूने आपल्याला अंजिराचा दाखला सांगितला. आता काल मी मुलांना अंजिराचं झाड किंवा अंजिराचं फळ कसं असतं, ऑफकोर्स मुलं म्हणाली फिग, व्हेरी गुड, फिग. इंग्लिशमध्ये फिग म्हणतात, आपण मराठीमध्ये अंजीर बोलतो. तर येशूने आज अंजिराचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, दाखला आपल्याला दिलेला आहे. आणि अंजीर पॅलेस्टाईनमध्ये, इस्रायलमध्ये किंवा ज्यूइश लोकांमध्ये फार प्रचलित होते. त्यांना ते झाड फार आवडतं, अगदी कॉमन. जसं आपल्याकडे आपण कॉमन कोणतं झाड आहे? केळीचं झाड. प्रत्येक घरामध्ये किंवा घराच्या बाजूला वाडीमध्ये केळीचं झाड आपण लावतो आणि वसईची केळी फार प्रसिद्ध आहे. तसं अंजीर पॅलेस्टाईनमध्ये फार प्रसिद्ध होतं. सगळ्यांच्या घरी निदान एक तरी झाड असायचं. प्राईस पोझिशन, त्यांचा मान सन्मान होता. त्या झाडाविषयी आपण ऐकूया पुढं चिंतन. अंजीर याविषयी आपण चिंतन करणार आहोत. या झाडाला फळ येण्यासाठी 3 वर्ष लागतात. आपल्या जवळच्या बाई आपण लावलेली आहे. गेल्या वर्षी लावलेले एकदा आंबे आहे, पपई येतात, म्हणजे पटकन, आणि आपल्याला फार बरं वाटतं फळं आली. तर पहिली 3 वर्ष हे फळ खात नाही. 3 वर्ष यायला लागतात. 3 वर्ष फळ आली तरी पण ते खात नाहीत, कारण ती फळ अशुद्ध असतात. 7व्या वर्षानंतर शेतकरी किंवा माळी किंवा मालक ते फळ खात असतो. वर्षातून 12 महिन्यापैकी 10 महिने हे झाड फळ देत असतं. आणि जवळजवळ 50 ते 60 वर्ष हे अंजिराचं झाड कायमचं फळ देत असतं. म्हणजे त्याचं आयुष्यमान हे 50 ते 60 वर्षाचं आहे. अंजीर हे झाड किंवा हे फळ याचा उल्लेख मेनिया शास्त्रामध्ये केलेला आहे. बायबलमध्ये त्याचा उल्लेख 60 वेळा केलेला आहे. पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. बुद्धिझममध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि बायबलमध्ये मी मला सांगितलं की 60 वेळा त्याचा उल्लेख आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानापासून जेव्हा अब्रामाने फळ खाल्लं आणि त्याला जाणीव झाली की मी नग्न आहे,
तेव्हा त्याने आपण नग्न असल्याची जाणीव झाली, तेव्हा त्याने अंजिराची झाडाची पानं काढली आणि स्वतःला नग्नता लपवण्यासाठी कव्हर केलं. तसंच त्याचा संदर्भ प्रकटीकरण या शेवटच्या पुस्तकात देखील आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, बायबलमध्ये येशूने आज अंजिराचा दाखला सांगितला आहे. मालक आणि मालिक. मालकाने झाड लावलं, कदाचित त्या मालकाकडे स्फूर्त केलं, तो त्याची काळजी घेत असेल. 3 वर्ष मोठं झालं, 3 वर्ष त्याला अशुद्ध फळे आली आणि 6 वर्षानंतर मालक फळ घेण्यासाठी आला, पण त्याला फळ नाही. सतत 3 वर्ष आला, म्हणजे एकूण एका झाडापाठी 9 वर्ष गेली, पण त्याला फळ मिळालं नाही. आणि तो सांगतो हे काय, मी गेली 3 वर्ष सतत येत आहे आणि फळ देत नाही, मग काय करायचं? आपल्या वाडीमध्ये एखादं आपण झाड लावलं असेल आणि 9 वर्ष फळ देत नसेल तर आपण काय करणार? आणि मुलाने सांगितलं कापून टाकायचं. व्हेरी गुड, कापून टाकायचं. कशाला टाकत होतो आम्ही? अंजीरचं झाड आज येशूने दाखला सांगितलेला आहे. हे प्रतिकात्मक आहे, हे सिंबल आहे. कोणाचं प्रतीक आहे? इस्रायल लोकांचं. इस्रायल लोकांसाठी येशूने हे सिंबल किंवा प्रतिकात्मक वापरलेलं आहे. इस्रायल लोक म्हणजे देवाचे निवडलेले लोक. पहिल्या वाचनात आपण ऐकलं की परमेश्वराने मोशेसाठी या इस्रायल लोकांची त्यांच्या जातातून, त्यांच्या गुलामगिरीतून सुटका केली आणि त्यांना गुलामाच्या प्रवासात नेत असताना त्यांची चांगली काळजी घेतली. त्यांना प्यायला पाणी दिलं, खायला अन्न दिलं आणि परमेश्वर रात्र दिवस ह्या इस्रायल लोकांबरोबर होता. जणू काय की त्याचे लोक होते, निवडलेले लोक होते. आणि एवढं करून देखील इस्रायल लोक त्या परमेश्वराशी विश्वासू राहिले नाही. आणि म्हणून जणू काही परमेश्वर त्या लोकांवर नाराज झाला. त्यांचं हे वर्तन पाहून जणू काही तो आपला भावना या अंजिराच्या झाडाद्वारे व्यक्त करत आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, या अंजिराच्या झाडाद्वारे हे जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्याद्वारे आपण काय शिकू शकतो? पहिली गोष्ट आपण शिकू शकतो की जणू काही अंजिराचं झाड हे इस्रायल लोक, आपण सर्व आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. परमेश्वराने आपली निवड केलेली आहे, आपण त्याचे लोक आहोत. तो आपली काळजी घेतो आणि तो आज या अंजिराच्या झाडाची उपमा देऊन आपल्या सगळ्यांना पश्चाताप करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा नाश होईल. आणि हे वाक्य आजच्या सुवर्तमानामध्ये 2 वेळा प्रकट झालेलं आहे आणि त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. शिरोचा पाऊस पडला आणि लोक मरण पावले, राजकारांचा नाश झाला, हे देखील त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे प्रिय पश्चाताप करण्याची गरज आहे. आता या आठवड्यामध्ये आपल्याकडे शुक्रवारी 10 पेक्षा जास्त धर्मगुरू कुंभसारासाठी उपलब्ध आहेत. आणि आपल्या पॅरिसमध्ये आपण सकाळपासून तर रात्रीपर्यंत हा प्रायसिटी ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यांना संधी मिळावी आणि सगळ्यांनी फक्त आपल्याच खात्याकडे नाही, पुढेही धर्मगुरूकडे जावं अशा प्रकारची संधी आपण ठेवलेली आहे. आणि म्हणूनच पश्चाताप करा. आजचा संदेश हा प्रभावी आहे की सुरुवातीलाच जरूर काही आपली तयारी करून घेत आहे. या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण आपल्या पापांची आठवण करायची आहे. जसं परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशे मोशे चप्पल काढ. लोकांना वाटतं चप्पल काढायचं म्हणजे वेगवेगळं आहे, चप्पल काढायचं. हे चप्पल म्हणजे काय आहे? जरूर काही अडथळा आहे, आपल्या जीवनातील अडथळा. पवित्र होण्यासाठी जे अडथळे आहेत हे चप्पल जे आहेत, हे चप्पल आपल्या जीवनातील काढायचे आहे.
कारण चप्पल काढले नाही तर आपल्याला परमेश्वराचा अनुभव येणार नाही. तर जी काही पापं आपली आहेत, ज्या पापाच्या गुलामीमध्ये आपण जपून आलो, ही पापं आपल्याला काढायची आहेत, त्याबद्दल आपल्याला दुःख व्यक्त करायचं आहे आणि अगदी पैशातून हे अंतकरणाने आपण परमेश्वराकडे यायचं आहे. कोणताही मालक, कोणताही माळी झाड लावल्यानंतर फळाची अपेक्षा करतात. परमेश्वर आपल्याकडून फळाची अपेक्षा करतात. त्याला वाटतं की आपण चांगलं फळ द्यावं, चांगलं जीवन जगावं आणि तेच या उदाहरणाद्वारे तो आपल्याला सांगत आहे. त्या माळ्याने सांगितलं, साहेब मला आणखी 1 वर्ष द्या. 9 वर्षे गेली तरी आणखी 1 वर्ष द्या. मी त्याच्यामधून खत टाकीन आणि त्याची चांगली काळजी घेईन आणि जर दिलं नाही तर तुम्ही कापून टाका. मी मुलांना विचारलं काय करायचं, आपलं कापून टाकायचं. आणि त्याच्यात एका मुलाने फार चांगलं उत्तर दिलं, काय तसं नाही, आदर पश्चाताप करायचा. बघा परमेश्वर किती दयाळू आहे, किती कनवाळू आहे. तो आपल्याला किती समजून घेतो. त्याला आपले विचार करतात. आपण नेहमी पापात पडतो आणि नेहमी पापात पडल्यानंतर पश्चाताप करून पुन्हा पुन्हा आपण विचार करू शकतो. आपल्या जीवनात 3 पापं पडतात, तेच पाप. कधी कधी आपल्याला लाज वाटते, काय जाऊन सगळ्यांच्या फायद्याला घाबरायचं नाही. आपला परमेश्वर इतका समंजस आहे, इतका समाशील आहे की तुम्ही किती वेळा केला तरी परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करतो. परंतु त्याला आनंद वाटतो. कशाबद्दल? की तुम्ही तुमच्या पापाबद्दल पश्चाताप करत आहात. अनेक वेळा लोक पाप करतात परंतु त्यांना त्या पापाची जाणीव होत नाही. दे हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ सिन. त्यांना वाटत नाही की मी पाप केलेला आहे. परंतु परमेश्वर आपल्याला नेहमी सांगत असतो की तुम्ही केलेल्या पापाबद्दल पश्चाताप करा, जाणीव ठेवा. जणू काही परमेश्वर आपल्याला सेकंड चान्स देतो, सेकंड चान्स. परत नवीन जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलावत आहे आणि म्हणूनच आपण ही संधी घ्यायची आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, आपल्या जीवनात अनेक वेळा वाईट गोष्टी घडत असतात. वाईट गोष्टी घडतात, आपल्याला वाटतं त्यावेळेला, पण आपल्याला कळत नाही. कधी कधी जात होतो ना, माझ्या ऑलमोस्ट ॲक्सिडेंट झालं असतं, पण मी वाचलो ना की देवाने दिलेले वॉर्निंग आहे. तू मेला असता पण देवाने तुला वाचवलं. दिस इज अ वॉर्निंग फॉर यू. ही वॉर्निंग सिरियस घे आणि पुढच्या वेळेला रेडलेस ड्रायव्हिंग करू नकोस. कधी कधी माणसाला अटॅक येतो, डॉक्टरकडे जातात, बायपास सर्जरी केलं, वाचलं नाही, तो वाचलाच. पण परमेश्वर या घटनेद्वारे जणू काय तुला सांगतो, बघ मी तुला संधी देत आहे, पुन्हा संधी. ही इवन सेकंड लाईफ. टेक दिस वॉर्निंग सिरियसली. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या कोणत्या घटना घडतात, मग त्या पैशाच्या बाबतीत असो, पापाच्या बाबतीत असो, अपघाताच्या बाबतीत असो, त्यावेळेला परमेश्वर ह्या वॉर्निंगद्वारे जणू काही आपल्याला संदेश देतो. बी केअरफुल, मी तुला संधी देत आहे. तू आता मेला असतास, तू गेला असतास, पाप केलं असतं, सापडला असतास, पण नाही, ही संधी तुला देतो. स्वतःला सावध, पश्चाताप कर. जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा देखील त्यांच्या प्रमाणे नाश होईल.
बघलो आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्राचीन काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एक निष्ठेने जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. आपका प्रतिसाद असेल हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना या प्रायश्चित्त काळात भाविकांना पश्चातापाचे महत्त्व पटवून देण्यास प्रभूची कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस यांना त्यांचा आजार सहन करण्यास प्रभूचे धैर्य व शक्ती द्यावी व ख्रिस्त सभेची ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर देशाच्या विकासासाठी करत असताना सामान्य माणसाच्या मूलभूत व वैद्यकीय गरजांकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतात की तुम्ही पश्चाताप केला नाही तर त्या गालिलकरांसारखा तुमचा नाश होईल. प्रभूच्या या आदेशाप्रमाणे पश्चाताप करून व चांगले पाप निवेदन करून आपण परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रायश्चित्त काळातील गाव परिवार मिसाचा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा. सर्व गाव परिवारात परस्पर सहकार्य व शांती सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा. आपल्या धर्मक्रमातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशांवर प्रभूचा वरदहस्त असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. राज्यांचे वाढदिवस आहेत. खास करून आपले भूमिपुत्र व सगळ्या लोकांचे बिशप थॉमस बिशप यांच्यासाठी खास प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक तुझ्याकडे पुन्हा येऊ आणि संपूर्ण अंतकरणाने तुझी सेवा करत श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची हुकमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बरं माझ्या तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून
प्रार्थना करा. हे प्रभू, आमच्या या समर्पण प्रसन्न हो व क्षमेची याचना करणाऱ्या आम्हाला इतरांना क्षमा करण्यास तत्पर कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र तुझ्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानतो. योग्य भाव आनंददायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. जेव्हा प्रभू ख्रिस्ताने शोमरून स्त्रीकडे पिण्याकरता पाणी मागितले, तेव्हा श्रद्धेचे वरदान तिच्यासाठी त्याने तयार केले होते. श्रद्धेच्या वरदानाचा तिने स्वीकार करावा म्हणून तिच्या हृदयात त्याने तुझ्या भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्य त्याचा आवाजदायी स्तवनाने गौरव करतो. खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तुंगम आहेस. ही दाना आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावी म्हणून त्यांच्यावर त्या वर्षाप्रमाणे पवित्र आत्मा पाठवतो. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया अपुऱ्या सगीता उच्चार, जगती
मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि प्राणांचा प्यायला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनंतो. हे प्रभू, सर्व जगात पसरलेल्या त्यातली सगळीचे अर्पण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या सगळ्या सभेला परिपूर्ण कृतीचा पुनरुस्कार करावा. जे आमच्या अन्य बंधूंनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, ज्या देवावर विसरून मरण पावले आहेत, त्यांची तू स्मरण केली. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता ज्ञानपण मैया, तिचा पती संयोजक, तुझे प्रेषित आणि युनानी त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहून पोस्ट तुझ्या ख्रिस्त सभेच्या शक्तीकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तुझे बसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आता आपण एकमेकांना शांती Jagannatha
पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या पोचनास बोलावून आलेले नाही. हे प्रभू, आम्ही या स्वर्गीय रहस्यामध्ये सहभागी झालो आहोत. स्वर्गातून उतरलेल्या जिवंत भाकरीवर आमचे पोषण झाले आहे. आता आम्हाला पूर्णपणे पापमुक्त कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू महाप्रभू असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद मोरे सदा राहो. ख्रिस्ताच्या शांतीने पश्चाताप करण्यासाठी पाठवण्यात येत आहे.